कार्यक्रम संपल्याच्या नंतर प्रवीण पाटील चिखलीकरांनी निवडणुकीचा फॉर्म विकत घेतलाय, पेपर मीडियामध्ये आलेला आहे आणि तुमचं एक स्टेटमेंट आले की नांदेडमध्ये लोकशाही आहे, हुकुमशाही मोडीत करायची आहे. हे आणि हुकुमशाही आणि लोकशाही हे स्टेटमेंट आहे, काय सांगतो? नाही, असं आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे नेते, ते माझे चांगले मित्र आहेत. योगायोगाने लोकसभेमध्ये त्यांच्यासोबत 5 वर्ष काम करण्याची एकत्रितपणाने आम्ही काम केले. त्याच्यामुळे काही मित्रत्वाची संबंध कोणाचे असतात. माझी आणि त्यांची मुंबईत भेट झाली आणि ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. हे कळल्यावर मी त्यांना विनंती केली की आपण माझ्याकडे चहाला आलं पाहिजे, तेव्हा त्यांनी होकार दिला. परंतु दिवसभराचा त्यांचा जो काही कार्यक्रम होता, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना त्यांचे कार्यक्रम संपवायला साधारणतः 11:30-12 वाजले आणि नंतर मला फोन आला की मी उद्या सकाळी तुमच्याकडे येतो. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे काही घरगुती कार्यक्रम बाहेरगावी असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मी सकाळी लवकर जाणार आहे, तेव्हा आपली भेट होणार नाही आणि आपण वेळ म्हणा असेल तुम्हाला तर मी आता हॉटेललाच येऊन भेटतो. त्याच्यामुळे शेवटी आपल्या शहरात, आपल्या जिल्ह्यात एखाद्या पक्षाचा नेता येतो तर मी त्यांना जाऊन भेटून त्यांचं स्वागत केलं. या चर्चेमध्ये काही एक ऐकूया, 2 पक्षाचे वेगवेगळे कार्यकर्ते नेते एकत्र भेटले की काहीतरी चर्चा होणार. जिल्हा परिषद मध्ये कसं राहील, भविष्यात कसं राहील, विधान परिषद कशी होईल, त्या चर्चा जनरल होणार. त्याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. मीच नाही, आणखी माझ्या ठिकाणी कोणी गेलो तसं समजा माझ्याकडे कोणी आलं भेटायला, मी तेच विचारणार. त्याच्यामुळे अशा चर्चा झालेल्या आहेत. महानगरपालिकेमध्ये तुम्ही दोघेही नेते युतीचेच नेते आहात, जागा भाजप चर्चा पण आहे. तुम्ही पण म्हणता की युतीचा फॉर्म्युला आम्हाला मान्य आहे, पण कालची भेट आणि लोकशाही आणि नांदेडमध्ये हुकुमशाही सगळ्यात जोर दिलाय, नेमकं काय म्हणायचं? याचा अर्थ कोण काय काढते. मी त्या दिवशी असं म्हणालो की प्रत्येकाला लोकशाही पद्धतीनं चालायचं, कोणाला हुकुमशाही मान्य नाहीये. आम्ही दोघं काय बोललोय त्यापेक्षा 25 लोकांनी साधारणतः नामनिर्देशन पत्र विकत घेतले. आता 25 लोकांनी काय घेतली, लोकशाही आहे ना, मग त्यांना घेऊ नका म्हणता येईल का? आपण जर त्यांना घेऊ दिलं नाही, त्यांचे जबरदस्ती विड्रॉल केले तर हुकुमशाही झाली. लोकांना ते मान्य होत नाही. कोण निवडणुकीत राहावं, कोण राहू नये, हा त्यांचा विषय आहे. आणि मी हे पण सांगितलं की निवडणूक अटळ आहे. नांदेडमध्ये निवडणूक अटळ आहे. ते कोण उभे राहील, कोण राहणार नाही हे मला, मी युतीचा धर्म पाळेल. नांदेड महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेची आणि तुमची युती होती अर्धी एका मतदारसंघात. त्याचप्रमाणे विधान परिषदेला असं काही राजकीय डावपेच होऊ शकतात. डावपेच काय लढायचं ठरलं तर ना, ते पण महायुतीत आहेत का? जर आम्हाला भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर युतीचा विषय, आम्हीच भाजपच्या सोबत आहोत. आणि जो काही निर्णय माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाईंनी घेतली तो आम्हाला मान्य आहे. मी हे अगोदरही सांगितले, आजही सांगतो. भाजपसोबत युती आहे पण निवडणूक अटळ आहे असंही म्हणतात. हा, निवडणूक अटळ म्हणजे लोकशाही ना. कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे. काँग्रेसचा जवळपास 92+ काँग्रेसचे सदस्य आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिलाय, त्यांचे 6 आहेत. म्हणजे 100च्या घरामध्ये काँग्रेस आहे. त्याच्यामुळे निवडणूक लढवण्यात याच्यामध्ये म्हणजे लढवतीलच. कारण काल आपण बघितलं की महाविकास आघाडीने जाहीर केलं आम्ही 17ही जागा लढणार. आता कोण किती लढायचे त्यांचा विषय, जसं महायुती लढणार आहे तसं आघाडी पण लढणार आहे. त्याच्यामुळे निवडणूक अटळच आहे ना. मी म्हणल्यामुळे त्याला वजन काही वेगळं प्राप्त व्हायची गरज नाही. त्यामध्ये पक्ष तुमचा आहे, त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांची भूमिका काय? माझी भूमिका पक्षाच्या सोबत आहे, पण
सदस्यांना ज्या काही आजपर्यंत सवयी लावल्या, ज्याने कोणी निवडणुका जिंकायसाठी, ते सदस्य लोकशाही पद्धतीने करतील मतदान. तुम्ही तुमची भूमिका महायुतीसोबत राहण्याची आहे, पण प्रवीण पाटील चिखलीकर आणि परिणिताताई देवळे यांची भूमिका काय आहे? प्रवीणने फॉर्म घेतल्याचं मला मीडियाच्या मार्फतच कळालं. माझी काही आणखी चर्चा झालेली नाही. पण फॉर्म घेतला तरी बाहेरची सांगेल की त्यांना पण ऐकावं लागेल. आणि आता बोलायला पण कसं झालंय, सगळ्याकडेच झालंय ना. जे ऐकलं तर माझं ऐकून आहे, चांगलं झालं तर, नाही ऐकलं तर तो माझं ऐकत नाही, सवय झाली राजकारण. मुलांनी जर बापाचं नाही ऐकलं तर थोडा नाही असं काहीच नाही ना. बापाचं पोराने ऐकलंच पाहिजे. तेव्हा जेव्हा मुलगा आपल्या बरोबर, जुनी म्हण आहे की बापाचा जोडा जर पोराच्या पायाला आला तर बापाने ओळखून घेतलं पाहिजे. तसं माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. पण ही काय सांगता येईल. अपक्ष अनेक उमेदवार निवडून आले, पण लोहा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार एक ब्रँडच ठरले महाराष्ट्रामध्ये. तर विधान परिषदेमध्ये कोण? लोहा विधानसभेचे प्रताप पाटील चिखलीकर अपक्षाचे ब्रँडच ठरले त्याकडे. आणि अपक्ष काय करू शकतात हे अख्या महाराष्ट्राला माहित झालं. तसं या विधान परिषदेमध्ये अपक्ष नावाने चर्चा निर्माण होईल. मी आज काय सांगणार, आता घोडा मैदान जवळ आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रवीण पाटील चिखलीकर यांनी काय प्रत्येक भागात प्रत्येक कुठं म्हणालो त्यांची भूमिका नाही, त्यांची भूमिका काय तीच मी ऐकली नाही ना. त्यांची भूमिका ऐकल्यावर मी ठरवेल तेव्हा त्यांनी काय, त्यांचं काय मत आहे ते. आणि त्यांना पण सवय झाली ना. मी जेवढे पक्ष बदलले तसं त्यांनाही पक्ष बदलायची सवय लागली ऑटोमॅटिक. माझ्यासोबत राहणारे सगळे आपण बघितलं की कंधार नगरपालिका असेल, लोहा नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, कधी आपण कोणत्या चिन्हावर लढवल्या, कधी कोणत्या चिन्हावर लढवल्या, कधी कोणत्या चिन्हावर लढवल्या. लोकांनाही माहीत झालंय. मग तो काही विषय नाही. आशाताई शिंदे हे ज्यावेळेस उमेदवार होते, श्यामसुंदर शिंदे उमेदवार होते, त्यावेळेस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सूर्यपुत्र हातात घेऊन त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली होती. त्या प्रचार यंत्रणेमध्ये तुम्ही नव्हता. तसाच प्रकार प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या थांबा आता थोडे दिवस. काय काय निवडणूक मला जे वाटते किंवा महाविकास आघाडीनं जाहीर केले की आम्ही जागा लढणार, याचा अर्थ काय? महायुती म्हणजे आम्ही जागा लढणार, विकास आघाडी म्हणजे म्हणजे निवडणूक होणारच ना. मी सांगायची त्याला वेगळं, माझ्या काय, मी काय भविष्यवाणी थोडं सांगून. मला पक्षाच्या सोबत राहावं लागेल ना. मी आज राष्ट्रवादीच्या चिन्हावर आहे, तर मला पक्षाच्या सोबत राहावं लागेल. 2019 ज्याप्रमाणे तुम्ही युती धर्म पाळला त्याचप्रमाणे या निवडणुकीत आपण हे आता युतीमध्ये आहे, युतीचा धर्म पाळावा लागेल. 19